छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणतात, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व वीर लढवय्ये तयार होणे शक्य नाही. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे. शाहू महाराजांच्या मते माणसाला पशुत्वापासून मनुष्यत्व मिळवून देणारे एक प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला उद्धार होणार नाही हे महाराजांनी ओळखले होते. म्हणून कोल्हापूर संस्थानात त्यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा केला. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांसाठी वेगवेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत बंद केली. राजर्षी शाहू महाराज त्यांच्या कर्तृत्वामुळे नावाप्रमाणेच यशवंत राहिले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा व कार्याचा वारसा मोठ्या समर्थपणे घेऊन चालण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी एक महान मानवतावादी राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. या अशा अनेक कार्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे वादळी व्यक्तिमत्व संपूर्ण भारतात गाजत होते. परंतु सनातनी विचारधारेच्या जातीवादी लोकांना महाराजांची बहुजनांसाठी व अस्पृश्यासाठीच केलेली सामाजिक चळवळ पटत नव्हती. सारी सोवळीव व राष्ट्रीय बनवणारी वृत्तपत्रे राजर्षी शाहू महाराजांचा शिमगा करण्यात गुंतली होती. हा भयंकर नरराक्षस जन्माला आला असा अपप्रचार बहुजन समाजात पसरविण्याचा टिळकांच्या केसरीसारख्या वृत्तपत्राने आटोकाट प्रयत्न केला. असे एकाच वेळी नाही तर अनेक वेळा टिळकांनी शाहू महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. शाहू महाराज अस्पृश्याच्या हितासाठी कार्य करत होते. अस्पृश्यांबद्दल टिळकांच्या मनात इतका द्वेष होता की अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषदेच्या सभेत एका जाहीरनाम्यावर सही करायची होती. त्यामध्ये लिहिले होते, मी दैनंदिन जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही. परंतु टिळकांनी या जाहीरनाम्यावर सही केली नाही.